तर 57चे नोटीस दिलं होतं आणि स्थगनी होता अध्यक्ष महाराज. संजय कुटेजींनी या ठिकाणी प्रश्न मांडला, तो खरंच भयावह परिस्थिती आहे. पण या सरकारवर विश्वास कसा करायचा हा सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला. अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याचा अजून तुम्ही मोबदला दिला नाही, तुम्ही अजूनही सर्वे केला नाही त्या अवकाळी पावसाचा. मग हा सगळा हाकार माजलेला आहे. या हाकारामध्ये तुमच्या यंत्रणा नाहीये तेवढी. आज निवेदन करायचं असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही तुमचा सर्वे रिपोर्टच नाही. तुम्ही म्हणता फक्त आम्ही सूचना केलेल्या आहेत. कमिशनर तिथं मौक्यावर असतील, कलेक्टर असतील, तुमच्या जो ना तलाठी आहेत ना कृषी सहाय्यक आहेत. तुमची परिस्थिती फार वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरसकट मदत देण्याची भूमिका आपण विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस आपण मागणी करत होतात. आणि आता ती परिस्थिती जी आहे ती तर भयावह आहे, आभाळच फाटलेलं आहे. आणि जे काय अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं होतं त्याची भरपाई सहित आणि आजची जी आहे ही तुटपुंजी मदत नको. शेतकऱ्यांना तुम्हीच पीक विमा 1 रुपयाचा सांगताय. आता विम्याच्या पण पॉलिसी बाबतचं निवेदन आपल्याला करावं लागणार आहे, कारण की आता वर्ष वाया गेलं शेतकऱ्यांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे, सुस्पष्ट असली पाहिजे आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी असली पाहिजे. आणि ती घोषणाच होता कामा नये. शेतकऱ्याला मदत मिळावी अध्यक्ष महोदय, ही मागणी आमची राहणार आहे. आणि या ठिकाणी समजा विरोधकांमध्ये सुद्धा आता त्यांनी संजय कुटे साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे, शेतकऱ्यांमध्ये गरिबांमध्ये अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की घरात पाणी घुसून सगळं अन्नधान्य गेलं, अजूनही उपाशी आहेत लोक अध्यक्ष महाराज. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विरोधकांमध्ये आहे, आमच्यामध्ये भावना आहेत अध्यक्ष महाराज, पण खऱ्या अर्थानं आपण आज मोक्यावर आपण पाहिलं अध्यक्ष महाराज तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही, गरिबाच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही. आणि या सरकारवर आता शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही. आणि म्हणून ही संधी आपल्याला आता आलेली आहे की भरोसा कायम केला पाहिजे. हे राजकारण होऊ शकत नाही, पण या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि त्या गरिबांना ज्यांचं नुकसान झालं त्याला भरीव मदत, कारण की आपण पुरवण्या मागण्या मागो 41,000 कोटीची पुरवणी मागणी आता मागताय. मागच्या वेळेसही तुम्ही पुरवणी मागण्या मागितल्या. तर सरकारची आर्थिक परिस्थिती काय याचा अंदाज येतोय. आज आता आपण कालपासून पेपरमध्ये बातम्या पाहूनच राहिलो की या आमदारांना जास्त त्याला जास्त पैसे आणणार कुठून तुम्ही लोक. म्हणून हे सगळं बाजूला सारा, पण शेतकऱ्यांना पहिले मदत करा ही भूमिका आमची राहणार आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर